नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर नवी मुंबई महानगरपालिका असिस्टंट कमिशनर सहाय्यक आयुक्त या पोस्टसाठी वॅकन्सीज येत आहेत आणि त्याची जी फॉर्म फिलिंग आहे ती स्टार्ट होत आहे 5 जानेवारी 2026 पासून. तर यावरती आपण ऑलरेडी पण एक व्हिडिओ बनवलेला, पण याचा जी परीक्षा आहे ती सरळ सेवाद्वारे केली जाणार आहे कंडक्ट का डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे. तर डायरेक्ट रिक्रुटमेंट याबद्दल जे आहे तर त्यांनी त्यांच्या ऑफिशियल जे नोटिफिकेशन केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी अर्जाद्वारे ते डिसाईड केलं जाईल असं क्लिअरली मेन्शन केलं. तर त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आणि जी वेतन श्रेणी आहे, वयोमर्यादा, कोण कोण हा फॉर्म भरू शकता आणि परीक्षा पद्धती कशा प्रकारे असेल, सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यासोबतच जर तुम्ही मुंबई हायकोर्टसाठी प्रिपरेशन करत असाल तर शिपाई या पदासाठी जे आहे तर 99 रुपये फीज असणार आहे. या बॅचमध्ये तुमचं पूर्ण स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे तो कव्हर करून घेतला जाईल आणि जे जास्तीत जास्त सराव प्रश्न प्रिव्हियस इयर्स सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत. सेम क्लर्कसाठी सुद्धा आहे की त्यामध्ये मराठी, इंग्रजी, जी के आणि मॅथ्स रिजनिंगचा जो पार्ट आहे 40 मार्क्सचा वेटेजचा तो पूर्ण कव्हर करून घेतला जाईल. यासाठी जी फीज आहे ती 499 रुपये असणार आहे. तर आपण थोडं अपडेटकडे वळूया. आता हे जे अपडेट आलेलं त्यामध्ये बघा त्यांनी सर्व गोष्टी क्लिअरली मेन्शन केल्यात एक्सेप्ट जो सिलेबस आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की मॅडम जो सिलेबस आहे, जे आपण नवी मुंबईची व्हिडिओ बनवलेली की सिलेबस नक्की काय आहे तो डिकोड नाही केला, तर सिलेबस बद्दल सांगा. आता ह्या ज्या पोस्ट आहेत यामध्ये फक्त 5 वॅकन्सीज आहेत. तर मग असं होतं की 5 वॅकन्सीसाठी मॅडम कशाला व्हिडिओ बनवलाय. सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट की असिस्टंट कमिशनर ही पोस्ट आहे आणि ही जी पोस्ट आहे नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये तुमच्याकडे 20-25 असिस्टंट कमिशनर नसणार आहेत. यांनी ही जी ॲडव्हर्टाइजमेंट काढली ती पर्टिक्युलरली काढलेली आहे. यामध्ये जे पे स्केल सुद्धा तुमचा चांगला आहे. S16चा पे आहे 44,900 ते 1,42,400 पर्यंतचा जो बेसिकचा पे आहे तो एवढा असणार आहे. याची जी फॉर्म फिलिंग आहे ती 5 जानेवारी 2026 पासून स्टार्ट होत आहे. लास्ट डेट जी आहे ती 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात. तर सर्वात जो इम्पॉर्टंट पार्ट होता की जी परीक्षा पद्धतीचा, तर यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय की ऑनलाईन अर्ज करण्याची जी पद्धत आहे, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती भेट द्यावी. यामधील बघा की वयोमर्यादा, शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण ज्या सूचना, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण या रिलेटेड जेवढ्याही अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क या रिलेटेड जो तपशील असेल तो कशावरती येणार आहे, www.nmmc.gov.in या वेबसाईटवरती ते क्लिअरली तसं मेन्शन करणार आहेत. आता जर आपण तुम्ही वेबसाईट लॉग इन करून बघितलं तर तिथे फॉर्म फिलिंगसाठी येत नाहीये, कारण की 5 जानेवारी पासून फॉर्म स्टार्ट होत आहेत. आणि जी शैक्षणिक पात्रता आहे, लास्ट टाइम जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेने एक्झाम घेतलेली तेव्हा त्यांनी क्लिअरली सिलेबस मेन्शन केलेला. त्याचप्रमाणे आता सुद्धा जो सहाय्यक आयुक्त आणि ज्या इतर पोस्ट आहेत त्यांचा सुद्धा जो सिलेबस आहे तो क्लिअरली मेन्शन केला जाणार आहे. तर त्या रिलेटेड काही डाऊट ठेवू नका. फक्त त्यांनी जो एक पॉईंट मेन्शन केलाय की यामध्ये बघा आता जे सहाय्यक आयुक्त जे आहेत, असिस्टंट कमिशनरच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये त्यांनी अनुसूचित जाती SC साठी एक आहे, विमुक्त जातीसाठी एक आणि त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय यासाठी SC-BC साठी एक पोस्ट आहे. त्यानंतर ओपनसाठी एक, अशा प्रकारे जे आहेत. नंतर OBC साठी एक, अशा टोटल 5 वॅकन्सीज असणार आहेत. यामध्ये त्यांनी जी शैक्षणिक अर्हता आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. यामध्ये तुम्हाला 12th किंवा 10th मराठी हा सब्जेक्ट जरी असेल तरी तुम्ही हा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल करत आहात. यासाठी ओपनसाठी जी फीज आहे ती 1,000 रुपये आहे आणि जे कास्टमधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये फीज असेल. जो सिलेबस आहे तो व्यवस्थितरित्या डिक्लेअर केला जाणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे. जसं फॉर्म फिलिंगचे अर्ज स्टार्ट होतील तुम्हाला ह्या रिलेटेड जे आहे तो सिलेबस डिकोड केला जाईल. आता जो मेन पार्ट होता की यामध्ये त्यांनी तसं मेन्शन केलं की जी निवड पद्धत आहे त्यावरती सुद्धा आपण बोलूया. जी वयोमर्यादा आहे 18 ते 38 पर्यंत जे कॅन्डिडेट्स आहेत ते फॉर्म भरू शकतात आणि कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहेत. ओके. आणि जे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा शिथिलता करण्यात आलेली आहे. तर आता मेन जो पार्ट होता की यामध्ये निवड पद्धतीचा जर आपण पार्ट थोडा बघितलं तर इथे बघा
जाहिरातीस अनुसरून आता त्यांनी सहाय्यक आयुक्त, जरी 5 पोस्ट असतील तरी सुद्धा असिस्टंट कमिशनरची पोस्ट आहे, त्यामुळे खूप सारे विद्यार्थी इथे फॉर्म भरणार आहेत. पण त्यांनी निवड पद्धतीमध्ये तसं मेन्शन केलंय, जर जाहिरातीमध्ये अर्ज संख्या जर ही कमी प्रमाणामध्ये असेल तर अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेत पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. तर जास्त फॉर्म आले तर त्यांनी शैक्षणिक अर्हतेनुसार काय करणार आहेत ते परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या निश्चित केली जाईल. आणि ही जी परीक्षा आहे ती तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सेकंड लास्ट टाइम जे एक्झाम घेतलेली ती TCS नी कंडक्ट केलेली, त्यामुळे यावेळेस पण ही एक्झाम TCS द्वारेच कंडक्ट केली जाईल. मोस्ट ऑफ 99.9% जे चान्सेस आहे ते TCS द्वारे ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. याचा जो सिलेबस आहे, आता असिस्टंट कमिशनर साठीचा जो सिलेबस आहे तो त्यांनी व्यवस्थितरित्या ते त्यांच्या वेबसाईटवरती डिकोड करणार आहेत पर्टिक्युलर. पण जो सिलेबस आहे सरळ सेवा अंतर्गत एक्झाम कंडक्ट केली जाईल, त्यामुळे जो आपला जनरल एक्झामचा जो आपला सिलेबस आहे तोच असणार आहे. सेकंड पार्ट जो आहे की आता यामध्ये असिस्टंट कमिशनर आहे, जी पोस्ट राज्यसेवा अंतर्गत कंडक्ट केल्या जातात, त्याद्वारे या एक्झाम्स घेतल्या जातात आणि त्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या भरल्या जातात. तर यांनी आता जी सिलेबस आहे तो कशा प्रकारे डिकोड केला जाईल तो व्यवस्थितरित्या आपल्याला लवकरच समजणार आहे. तर यामध्ये जे अर्ज अर्हता पात्रता जे आहे ते तुम्हाला वेबसाईटवरती सर्व गोष्टी अवेलेबल होतील. www.nmmc.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन फॉर्म अप्लाय करायचा आहे. आता नेक्स्ट जो पार्ट आहे की तुमचं जे डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे, त्यामध्ये तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. SCBC मधून भरत असाल तर SCBCचं EWS मधून असाल तर EWS कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि जनरलचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी त्यांचे जे डोमासिल आहे किंवा इतर जे डॉक्युमेंट्स आहेत 10th 12th आणि ग्रॅज्युएशनचं जे सर्टिफिकेट आहेत ते अपलोड करायचं आहे. अजून एक जो पार्ट आहे त्यांनी इथे मेन्शन केलाय की जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय त्यामध्ये तुम्हाला जर तुमचं जे डिग्रीचं सर्टिफिकेट आहे आणि ते जे डिग्रीमध्ये तुम्हाला सपोज तुम्हाला ग्रेड वाईज असेल, डिग्रीमध्ये ग्रेड वाईज मार्क्स असतील किंवा पर्सेंटाईल मार्क्स असतील, तर ज्यांना कोणाला ग्रेडमध्ये मार्क्स आहेत A ग्रेड, O ग्रेड किंवा B ग्रेड असे ज्यांना डिग्रीचे मार्क्स आहेत तर त्यांनी ग्रेडचे मार्क्स तिथे मेन्शन करायचे आहे. म्हणजे ग्रेड मेन्शन करायचं आहे. जसे की तुम्हाला A ग्रेड आहे तर तुम्ही जे सर्टिफिकेट अपलोड कराल तर तुम्हाला ग्रेडचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, तुमचं मार्कशीटचं अपलोड करायचं नाहीये. तर हा एक जो पार्ट आहे तो क्लिअर इथे करून घ्या की जर तुम्ही ग्रेडमध्ये मार्क्स टाकताय तर ग्रेडचं सर्टिफिकेट अपलोड करा आणि जर तुम्ही पर्सेंटाईल मार्क्स अपलोड करताय डिग्री सर्टिफिकेटमध्ये तर पर्सेंटाईलचं जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे. ठीक आहे. अजून काही क्वेरी असेल तर तुम्ही त्याचं कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता. आणि या रिलेटेडच हे अपडेट होतं. अजून काही तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.